हॅलो, धन्यवाद. संपूर्ण दिवसामध्ये जयेशजी विधे यांचं समालोचन आमच्या समोर आपण ऐकतायत. पुनश्च एकदा जाऊयात. अंतिम सामना आजच्या दिवसामधला शिवशक्ती स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ तुते आयोजित उपसरपंच जगदीश दादा पवार चषक 2024. अथक मेहनत परिश्रम शिवशक्ती स्पोर्ट्स तुते या टीमची आणि त्यांच्या प्रयत्नातून त्यांच्या मेहनतीतून साकारलीत ही स्पर्धा आपण पाहत आहे. मैदानाच्या चहू बाजूला निसर्गरम्य वातावरण आणि अगदी झाडांच्या कुशीमध्ये वसलेलं हे मैदान. असं म्हटलं जातं, वृक्ष वल्ली अम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुर आळविती. अशा या सुंदर वातावरणामध्ये हे मैदान तुते गावाचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यामध्ये क्रिकेटचा अद्भुत तुम्हाला सर्वांना आवडणारा आणि हवा हवा असा हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ रंगतोय. आणि आता अंतिम सामन्याकडे आपण पोहोचतोय. आजच्या दिवसामधला गोटेकर बी संघाचं दैदिप्यमान कामगिरी राहिली संपूर्ण दिवसामध्ये आणि त्यांच्या समोर आता फाईट करेल वेताळ स्वामी शहापूर. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. 5 षटकांची ही मॅच असेल. टॉस जिंकला गोटेकर बी संघाच्या कॅप्टनने, प्रथम फिल्डिंग स्वीकारली आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले ते वेताळ स्वामी शहापूर संघाला. आयुष्यात स्पर्धेमध्ये टिकून राहा, संकटेही आपल्या सामर्थ्याची जाणीव करून देण्यात येत असतात. दोन्ही टीमला शुभेच्छा. अमोल थोरात यांच्या षटकार हॅट्रिकसाठी बंटी ढमके यांच्याकडनं 1111 रुपयाचं पारितोषिक लागले आणि विकेट हॅट्रिकसाठी देखील ज्यावेळी ते बॉलिंगसाठी येतील. मॅचला होती सुरुवात. आदिनाथ मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल, संधी आहे विकेटची. अनमोलची विकेट फार महत्वाची होती आणि पहा निराश आहे स्वतः आदिनाथ मडके. त्याला माहिती हा खेळाडू दर्जेदार आहे. अनमोलनं सकाळच्या सत्रापासून खूप चांगली बॅटिंग केली आहे आणि पहिल्याच बॉलवर संधी होती त्याला बाद करण्याची. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, गणेश होता आणि गणेशच्या माध्यमातून हा झेल सुटलाय. आदिनाथ मागच्या मॅच मध्ये शेरे संघाविरुद्ध प्रतिम भेदक गोलंदाजी या खेळाडूने केली. हा फटका ऑन साइडला टर्न केला. अमोल थोराच्या बॅट मधनं बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय आणि एकच धाव इथे मिळेल. फटका चांगला होता परंतु मैदानामध्ये आपण पाहिलं तर रेस्ट्रिक्शन्स आहेत. अर्धवर्तुळाकार हे मैदान आणि त्यामुळेच मैदानाच्या काहीतरी मर्यादा आहेत आणि त्यामुळेच ही एकच धाव मिळेल अमोल थोरातला. धावसंख्या 2. सुरुवात चांगली झाली आहे. आदिनाथ ओव्हर पिच होता समोरच्या दिशेला ऑन साइडला कॅच सोडल्याचा हा परिणाम अनमोलच्या बॅट मधनं आलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला हा जबरदस्त फटका. षटकार कॅचेस फार महत्वाचे असतात. ओव्हर पिच होता. अनमोल हा गविखा देवतेलाच्या मैदानावर या पटांगणावर तो सराव करत असतो आणि त्याच ठिकाणी अनेक सामने गोटेकर बी संघाचे देखील होत असत. माहिती आहे त्याला, अगदी जवळचा असा संघ आणि त्यामुळे प्रत्येक गोलंदाजाच्या उणीवा, त्यांच्या कमी, त्यांच्या स्ट्रेंथ या सगळ्या गोष्टी त्याला माहित आहेत आणि अगदीच त्याच पद्धतीने चांगली बॅटिंग तो करतोय. आदिनाथ ओव्हर पिच, संधी आहे परंतु बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला आदिनाथ मडकेवर चढवला हमला अनमोलच्या बॅट मधनं. हा या ओव्हरचा दुसरा तडाखेबंद आसमानी सुलतानी टोला. षटकार जबरदस्त फटका. क्रिकेटमध्ये कधीच कुणाला कमी समजू नका मित्रांनो आणि क्रिकेटचा खेळ आहे. सातत्याने आपण पाहिलाय TDPL मध्ये 2 बॉल 13 धावांची आवश्यकता वाटताना असं वाटलं होतं की तो सामना त्विषा 11 संघ जिंकेल परंतु क्रिकेटचा सामना फिरतो. एक षटकार आला, 1 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता, 9 बॉलवर चौकार आला. सामना सुपर ओव्हर आणि त्यानंतर तो संघाने जिंकला. त्यामुळे कोणत्याच संघाला हलक्यात तुम्ही घेऊ शकत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये उलटफेर व्हायला वेळ लागत नाही. अनमोलचा झेल सोडला आणि त्यानंतर तब्बल 16 धावा त्याच्या बॅट मधनं आल्या. तुफानी बॅटिंग करतोय. आदिनाथ मडकेवर चढवला हमला. चौकार. अठरा धावा आल्या. गणेशला कुठेतरी थोडासा तो चिंतित असेल. सहज सोपा झेल त्याने सोडला आणि त्यानंतर उलटफेर झालाय मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 18 धावा या पहिल्याच ओव्हरमध्ये. मी मगाशीच म्हटलं मोमेंटम सापडायला वेळ लागत नाही. क्रिकेटमध्ये कोणताही संघ कोणत्याही संघाला हरवू शकतो. सुरुवातीलाच मी उल्लेख केला
की जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये हरलात तर तुम्ही आयुष्यात कधीतरी जिंकाल, परंतु तुम्ही मनामध्ये हरलात तर तुम्ही कधीच जिंकू शकत नाही. समोर तगडा संघ आहे, समोर एक मोठा संघ आहे, परंतु मनाने हारू नका. स्वतःचे प्रयत्न त्याच्यामध्ये सातत्य ठेवा, स्वतःचा आत्मविश्वास डगमगू देऊ नका. आणि जर तुम्ही आत्मविश्वास स्वतःचा अगदी यशाच्या उंच शिखरावर ठेवला तर तुम्ही कोणत्याही संघाला पराभूत करण्याची ताकद ठेवता. आणि तेच दाखवलं अनमोलनं पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा कुठल्या आणि कोणत्या खेळाडू विरुद्ध. ज्या खेळाडूनं मागच्या मॅच मध्ये अक्षरशः सळकी पळ करून सोडलं होतं शेरे संघाला, यशस्वी गोलंदाज आदिनाथ मडकेवर त्यानं हमला केला. आतिशाला तर दडपण प्रत्येक गोलंदाजावर असेल, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 18 धावा. फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन असं म्हटलं जातं. सुरुवात चांगली केली आहे वेतास्वामी शहापूर या टीमनं. समोरच्या दिशेला फटका खेळला, खेळाडू दूरवर आहेत. जोपर्यंत बॉलवर येतील एकच सिंगल तिथे मी ती अमोल थोरात. याच्या षटकार हॅट्रिक साठी बंटी ढमके परटोळी शहापूर यांच्या माध्यमातून 1111 रुपयाचं पारितोषिक लागलं. पहिल्या बॉलवर एक सिंगल अनमोलकडे स्ट्राईक आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हर मध्ये अनमोलनं अगदी यथोचित लाभ उठवला आणि आता सेकंड ओव्हर मध्ये कशा पद्धतीने अति समोर तो बॅटिंग करतोय हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. समोरच्या दिशेला फटका, स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग आतिश भांडे, चांगली फिल्डिंग त्याने केली आहे. जरूर थोडस दुखापत हाताला, डावकुरे हाताला, परंतु पूर्णपणे पहा कमिटमेंट असतं. आणि ज्यावेळी तुम्ही स्वतःला सिद्ध करता, स्वतःला झोकून देता, चांगली कामगिरी करता, त्यानंतर प्रेक्षक तुम्हाला डोक्यावर घेतात, त्यानंतर खरं तर तुमच्या नावाची चर्चा टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावर होत असते. ऑन साइडला अनमोलच्या बॅट मधनं व्हॉट अ शॉट, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं, आणि थांबण्याचंच नाव घेत नाहीये. अनस्टॉपेबल अनमोल षटकार. जबरदस्त बॅटिंग, मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी, मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ घालणारी बॅटिंग. अनमोल षटकाराला आतिश भांडेच्या विरुद्ध थोडस आता पाहू शकाल टेन्स वातावरण मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन रोहन शेळके पुढे आले, जे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये होते. आतिश सोबत चर्चा करतात, थोडीशी मीटिंग टीम हडल मैदानाच्या आतमध्ये होतीये. कशा पद्धतीने आता इथून पुढे अनमोलसाठी सापळे रचायचे यावर देखील चर्चा होत असेल. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन जरूर होईल, परंतु थोडंसं टेन्स सिच्युएशन मध्ये जरूर टाकलंय गोटेकर बी संघाला. वन मॅन शो अनमोलने. अनमोल भागवत आणि समोर आतिश भांडे, चांगलं कॉन्टेस्ट रंगताना आपल्याला पाहायला मिळतं. हो, एक्स्ट्रा कव्हरला व्हॉट अ शॉट, जबरदस्त फटकाने बॉलला पाठवून दिलाय. नेत्र दीपक शॉट ऑफ द डे, शिवशक्ती स्पोर्ट्स तूते, ग्रामस्थ मंडळ तूते आयोजित उपसरपंच जगदीश दादा पवार चषक 2024 या स्पर्धेमधला सर्वोत्तम षटकार अनमोल भागवतच्या बॅट मधना. व्हॉट अ शॉट. आणि अक्षरशः आतिशला देखील आता आतिशच्या त्याला अक्षरशः संघर्ष करायला लावला. आता आतिशला देखील थोडस चिंतेत टाकलंय. धावसंख्या 6 ने पुढे सरकते 31 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये, एकटा लढतोय अनमोल भागवत. मी कुठेतरी वेतास्वामी संघाच्या नावाचा परिचय त्याने गोठेकर बी संघाला पहिल्याच 2 षटकामध्ये दिलाय. धावसंख्या अगदी वेगाने पुढे सकते 31 आणि यावर मध्ये अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. समोरच्या दिशेला ओमकार आहेत, परंतु ओमकारच्या आवाक्याच्या बाहेर तिसरा लगातारचा षटकार अनमोल भागवतच्या बॅटमधनं. व्हॉट अ बॅटिंग, फॅन्टास्टिक इनिंग प्लेड बाय अनमोल भागवत. सदतीस धावा स्कोरबोर्डवर 37. संपूर्ण गोटेकर संघाचे खेळाडू आता चिंतेत आहेत. पहा शांतता मैदानाच्या आतमध्ये, करायचं काय नेमकं. अमित भांडे
टाळ्या वाजवतोय मैदानाच्या आतमध्ये. असं स्पोर्टिव्ह खेळाडू असणं गरजेचं असतं. आत्मविश्वास तुमच्या खेळाडूचं वाढवणं गरजेचं असतं संकट काळीमध्ये. बॅटची कडा आणि यावेळी चांगला बॉल, यॉर्कलेनचा बॉल होता. बॉल डिक्लेरेशन झोन कडे. 2 षटकांचा खेळ झाला. तब्बल 38 धावा 2 ओव्हर मध्ये कुठून काढल्यात. 19 ची सरासरी राखली आहे. व्हॉट अ बॅटिंग अनमोल भागवत. तब्बल आपण पाहिलं 1 2 3 4 5 षटकार त्याच्या इनिंग मध्ये त्याच्या बॅट मधनं आपण पाहिलेत आणि तडाखेबंद बॅटिंग तो करतोय. 36 या धावसंख्येवर खेळतोय. 10 बॉल त्याने फेस केलेत आणि समोर अमोल थोरात ज्याने 2 बॉल फेस केले आणि 2 या धावसंख्येवर तो खेळतोय. मनीष लहाने आला न्यू गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 घेऊन. कुठेतरी आपण पाहिलं तर आदिनाथ मडकेवर देखील मार पडला, आतिश भांडेवर देखील मार पडला आणि त्यामुळेच कॅप्टन रणनीती चेंज केली आहे. असा एक गोलंदाज पाहिजे गोटेकर बी टीमला की जो एका ओव्हरमध्ये 2 विकेट घेऊन मोमेंटम प्राप्त करून देईल, धावसंख्येवर अंकुश लावेल आणि पुनश्च एकदा हा संघ नक्कीच या मॅच मध्ये कमबॅक करेल. नो डाऊट गोटेकर बी संघ हे नाव केवळ शहापूर पुरता मर्यादित नाही राहिलंय. हे नाव संपूर्ण भिवंडी, कल्याण, डोंबिवली, रायगड, ठाणे, पालघर इथपर्यंत जाऊन गाजून आलाय. त्यामुळे तितकं हलकं हा संघाला आपण घेऊ शकत नाही. कमबॅक ते जरूर करतील, परंतु सध्या अनमोल भागवत शो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अवे फ्रॉम द बॉडी वाईट बॉल आलाय. मनीष लहाने याला माहिती आहे मागच्या 2 माझ्या गोलंदाजांनी थोडस महागडी कामगिरी केली आहे, त्याच्यामुळे दबाव मनीषवर देखील थोडासा असेल. ज्या पद्धतीनं बॅटिंग करतोय अनमोल मैदानाच्या आतमध्ये लाजवाब. इथे अवे फ्रॉम द बॉडी अपील करतायत आणि कधी कधी अशी अपील केली जाते वाईट वाचवण्यासाठी आणि हे क्रिकेटचं तंत्र आहे. वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय का? येस, रिव्ह्यू घेतलाय वाईट साठी. बॅटर्स टीमनी बॅटरने रिव्ह्यू घेतला, बॅटर साइडने. तर आमचे तिसरे पंच आहेत दशरथजी आणि यांच्या माध्यमातून निर्णय दिला जाईल की हा बॉल वाईड आहे की फेअर डिलिव्हरी आहे. ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन फेअर डिलिव्हरी आहे आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला. फेअर डिलिव्हरी अंपायरच्या माध्यमातून हा निर्णय आलाय. चांगला चेंडू आहे मनीषच्या माध्यमातून. पहिला बॉल जरूर अवांतर होता, खूप जास्त बाहेरची लेंथ होती, परंतु हा बॉल अगदी रडार मध्ये होता, मिस झाला. डॉट बॉल आलाय. धावसंख्या 39 धावा आपल्याला पाहायला मिळतात. तुटून पडला अक्षरशः गोटेकर बी संघावर अनमोल भागवत. ही विकेट फार महत्वाची असेल. मनीष लहाने स्विचिटचा प्रयत्न केला गेला. हा बॉल चांगला. हे षटक आतापर्यंत पण पाहिलं तर 2 चेंडू निर्धाव आलेत. या ओव्हर मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर असेल गोटेकर टीमचा. बॅटची कडा, इथे संधी आहे आणि यावेळी मात्र चुकी होत नाहीये. 2 चेंडू डॉट. थोडासा दबाव आला होता आणि त्यानंतर पॉइंटच्या दिशेने हा झेल उडला आणि पहा इथे मात्र एक आक्रमक इनिंगचा होतोय अंत. अनमोल भागवतला माघारी परतावं लागेल. मनीष लहानेला मिळते सफलता आणि पहिला धक्का लागत असताना वेताळ स्वामी शहापूर संघाला. तर शेवटी मनीष हा एक तारणार गोलंदाज ठरलाय गोटेकर बी संघासाठी, ज्यानं महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिली आहे. मयुरेश अय्यरे गेलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 39 या कडेवर स्थिरावली आहे.
या ओव्हरमध्ये आतापर्यंत अवांतरच्या स्वरूपात फक्त एकच धाव आली आणि त्या व्यतिरिक्त अतिशय चांगलं षटक राहिलं मनीषचं. चांगला बॉल आहे, चौथा चेंडू निर्धाव आहे लगातारचा या ओव्हरमध्ये. मयुरेश आईरेच्या बॅट मधनं फटका फसला आणि गणेश डिंगोरे इथे मोडल्यानंतर सरळ बाहेरच निघायला पाहिजे बॅटरने. आउटफील्डचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून गणला जातो धोनी आणि त्याच्या माध्यमातून हा झेल पकडला गेला. फलंदाजाला बाद दुसरा. मनीष लहानेचं एक अप्रतिम षटक, ज्या षटकानं अक्षरशः पूर्णपणे गोटेकर टीमला या मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय. 5 बॉल त्याने हाताळले, एकही धाव बॅटने आली नाहीये, 2 विकेट त्याने प्राप्त केले आहेत आणि मयुरेशला देखील माघारी परतावं लागेल. धावसंख्या 39 या आकड्यावर स्थिरावले, 2 विकेट्स गेलेत आणि शेवटचा बॉल बाकी आहे या ओव्हर मधला. राहुल गेला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अवे फ्रॉम द बॉडी, शेवटचा बॉल देखील आला निर्धाव आणि इथे पाहू शकाल एकच धाव अवंतरच्या स्वरूपात. व्हॉट अ बॉलिंग, जबरदस्त स्पेल. मनीष लहानेचं कौतुक करावं तितकं कमी. एकही धाव बॅटच्या स्वरूपात आलेला नाही, 2 महत्वपूर्ण विकेट आणि या ओव्हर मध्ये एकच वाईटच्या स्वरूपात धाव आली. 39 धावा, 3 ओव्हरचा खेळ झालाय, अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. पहिल्या 2 ओव्हर मध्ये 38 होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो, होत्याचं नव्हतं होतं. क्रिकेटमध्ये चढ उतार हे सातत्यानं प्रत्येक मोमेंटला येत असतात. पहिल्या 2 ओव्हरमध्ये कुठे टाळ्यांचा गजर होत होता वेतास्वामीच्या डगआउट मध्ये, तिसऱ्या ओव्हरमध्ये अक्षरशः कमबॅक करून दिलंय गोटेकर टीमच्या बाजूनं. आणि सातत्यानं क्रिकेटमध्ये चढ उतार, जीवनामध्ये जसे चढ उतार आपल्याला पाहायला मिळतात, क्रिकेट देखील सातत्यानं बदलत असतं. या खेळाचा मेळ आपल्याला कधीच लागत नाही. वाईट आणि ओळख आहे, ही खासियत आहे या खेळाडूची. याच्या ओव्हर मध्ये एखादा वाईट हा ठरलेलाच असतो. ओमकार परटोळे आलाय, ओमी मैदानाच्या आतमध्ये आणि आत्ता मात्र बऱ्याच अवधीनंतर एकेरी धावेने धावफलक पुढे गेलाय 40. संधी धावचीची पायानं अडवलाय अमित भांडेनं हा बॉल आणि डॉट बॉल आलाय. धावसंख्या 40. समोरच्या दिशेला अमोल थोरातच्या बॅट मधनं हा बॉल सरळ पाठवलाय व्यासपीठाच्या दिशेनं. षटकार, स्टँड अँड डिलिव्हर, फोर्स केला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, एलिव्हेशन चांगलं प्राप्त झालं आणि सरळ समोर स्टेजच्या दिशेनं हा षटकार आला. अजून सलगचे 2 आले तर 1111 रुपयाचं कॅश प्राइज बंटी ढमके यांच्या माध्यमातून दिलं जाईल. हा बॉल लाईन पाहावी लागेल, अंपायरचा डिसिजन. बॉल आहे, यस, फेअर डिलिव्हरी आहे. षटकारानंतर मात्र कमबॅक केलंय. समोरच्या दिशेला चांगला फटका, अमोल थोराच्या बॅटमध्ये एक सिंगल, तिथे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 47 धावसंख्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. बॅटची कट आहे आणि पहा स्वतः फलंदाज सांगतायत प्रामाणिक क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये असं प्रामाणिक असणं फार गरजेचं असतं. विकेट इथे मिळते. षटकारानंतर चांगलं कमबॅक ओमीचं आपल्याला पाहायला मिळतं. सत्तेचाळीस धावा, शेवटचा 1 बॉल बाकी आहे. 1 षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे इनिंग मध्ये.
सुरुवात दमदार पाहायला मिळाली. अनमोल भागवतची बॅटिंग एन्जॉय केली, तो बाद झाला. त्यानंतर कुठेतरी संत क्रिकेट वेतास्वामी टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतं. धावसंख्या 48. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 48. पहिल्याच बॉलवर रनआउटच्या स्वरूपात विकेट आपल्याला पाहायला मिळाली. 49 धावा स्कोरबोर्डवर. मनीषनं पहिल्या स्पेलमध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. या स्पेलमध्ये देखील त्याची आतापर्यंत चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 50 आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. षटकार आलाय, जबरदस्त फटका. अमोल थोरातच्या बॅटमधनं इनिंगचा हा दुसरा उत्तुंग फटका आलाय. 56 धावा स्कोर बोर्डवर. अजूनही पाहिलं तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि एखादा षटकार आला तर एक जबरदस्त टोटल स्कोर कार्डवर सेट केली जाईल शहापूर या संघाच्या माध्यमातून. छप्पन्न धावा, 2 षटकार आलेत अमोल थोरातच्या बॅटमधनं. बॅटची कडा आणि आता मात्र विकेट मिळवलीये मनीषने अमोल थोरातची देखील. अवे फ्रॉम द बॉल, खूप दूरवरचा बॉल होता, त्याला छेडखानी करण्याचा प्रयत्न केला गेला आणि बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये विकेट मिळते. शेवटचा एक बॉल शिल्लक. 56 धावा पहिल्या 2 ओव्हरमध्ये 38 आणि त्यानंतर जबरदस्त कमबॅक गोठेकर बी संघाचा आपल्याला पाहायला मिळतं.
उर्वरित 3 षटकांमध्ये आतापर्यंत धावा आल्या फक्त 18. शेवटचा एक बॉल, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेला दादू. 56 धावा स्कोर बोर्डवर. चांगला फटका, गॅप मध्ये बॉल थांबणार नाहीये. शेवटच्या बॉलवर आलाय एक जबरदस्त फटका, चौकार. 60 धावा स्कोर बोर्डवर लावण्यात यश आले 5 ओव्हर मध्ये. 61 धावा संख्येचा आव्हान सेट केलंय गावदेवी स्पोर्ट्स गोठेकर बी या संघासमोर. शिवशक्ती स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ तुते आयोजित उपसरपंच जगदीश दादा पवार चषक 2024 या स्पर्धेमध्ये हा माझा शेवटचा टर्न होता. मी इथे थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. उर्वरित सत्र जबरदस्त तुमच्या भेटीला येईल. 61 धावांचा चेस कशा पद्धतीने केला जाईल त्यासोबत मी धन्यवाद आभार देतोय शिवशक्ती स्पोर्ट्स टीमला ज्यांनी इन्व्हाइट केलं, आणि हरीश दादा पांढरे यांना देखील यांच्या माध्यमातून आजचा दिवस या ठिकाणी मी समालोचनाच्या माध्यमातून येऊ शकलो. आणि 61 धावांचा चेस कशा पद्धतीने केला जाईल की दुसऱ्या एंडला धावा डिफेंड करण्यामध्ये यशस्वी राहतील वेतास्वामी शहापूर, या ऐकूयात समालोचन दुसऱ्या सत्रामध्ये. जयेशजी विदे सरांचा आवाज. थँक्यू सो मच जगदीशजी तारमळे सर, आजच्या दिवसामध्ये आपल्यासोबत जोडले गेले होते. अगदी आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये आमच्या गुणी प्रेक्षकांपर्यंत त्यांचा आवाज अगदी सुरेख आणि गोड आवाज पोहोचत होता. निश्चितपणे आपण आजच्या दिवसामध्ये आलात, आपलं मनापासून या संपूर्ण मंडळाच्या वतीनं मनापासून आभार. जाऊयात मॅच मध्ये. वेताळस्वामी शहापूर संघानं जे करायचं होतं, जे करून दाखवायचं होतं ते करून दाखवलंय. कारण 5 षटकांमध्ये तब्बल 60 धावा वसूल केल्या गेल्यात. 61 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय आणि हे टार्गेट मोडीत काढण्यासाठी सलामीची जोडी देखील मैदानाच्या आत इंटर होताना पाहायला मिळते. एका बाजूने गणेश डिंगोरे पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूने पाहायला मिळतोय जयंत. ही जोडी आहे सलामीची गोटेकर बी संघाकडनं. आणि यावेळेस मात्र व्यूहरचना सज्ज झाले, जयघोष झालाय टीमचा. श्री गणेशाचा पुकार देखील, आवाज देखील झालाय या मैदानावरती. आणि व्यूहरचना सज्ज करण्यासाठी वेताळस्वामी शहापूर संघ सज्ज होतोय. ऑफिशियल पंचांनी देखील या ग्राउंडचा ताबा घेतलेला पाहायला मिळतोय. हरेशजी पांढरे सर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत, तर फिरोज शेख सर मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये या सामन्यामध्ये. चला जास्तीचा वेळ घेऊ नका मित्रांनो, सामन्याला त्वरित सुरुवात करा. पहिलं षटक, महत्वाचं षटक यावेळेस कोण हाताळेल तर अनमोल आलाय. ओ माय गॉड, हा अनमोल मात्र खरोखर कोहिनूर आहे वेताळस्वामी शहापूर संघासाठी. कारण मित्रांनो जर बघायला गेलात तर सुरुवात करून दिली होती अनमोलनं, आणि सुरुवात काय जबरदस्त झाली होती. आतिश भांडेवरती पूर्णपणे तुटून पडला होता. बॅक टू बॅकचे 3 षटकार देखील अनमोलचे पाहायला मिळाले आतिश भांडेला ठोकलेले, आणि तब्बल धावफलक 60 या अंकावरती नेऊन ठेवलाय. आता मात्र 61 धावा करायच्या आहेत 30 चेंडूंमध्ये. हे समीकरण मोडीत काढलं जाईल का की डिफेन्स केलं जाईल टीम वेताळ स्वामी शहापूर संघाकडनं. जाऊयात मैदानाच्या आत. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू यावेळेस अनमोलचा फेस करेल गणेश डिंगोरे. ओहो, बघा काय चेंडू हाताळण्यात आलाय. इन स्विंग चेंडू यावेळेस बाहेरून चेंडू आत आला आणि यावेळेस बॅटिंगचा स्पर्श घेऊन जमिनीवरती आदळला. विकेट किपर देखील यावेळेस अचंबित झाला. काय चेंडू हाताळण्यात आला, सुरेख चांगला चेंडू पाहायला मिळाला.
जाणतोय की महत्वाचा सामना आहे, क्वालिफाईडचा राऊंड आहे. या सामन्यामध्ये विजयी होणाऱ्या संघाला बक्षीस पात्र ठरणार आहे आणि या अनुषंगानं अगदी माइंड गेम यावेळेस पाहायला मिळते दोन्ही बाजूनं. ओहो, यावेळेस बिग अपील. अगदी मिडल स्टंप वरती चेंडू होता. स्क्वेअर लेगच्या दिशेला यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता गणेश डिंगोरेचा. बॅट बॉल मध्ये संपर्क झालेला नाहीये. यावेळेस निर्धाव चेंडू येतोय. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळाला, तदनंतरचा हा चेंडू देखील निर्धाव येतोय. अजूनही संघाचं खातं खोललं गेले नाहीये. गणेश डिंगोरे स्ट्राईक एंड वरती आहे. संघर्ष पाहायला मिळतोय. यावेळेस बॅटर कडनं 2 चेंडू आलेत निर्धाव. तिसरा चेंडू. ओहो, तिसरा चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक रोशन. यावेळेस थोडीशी फंबलिंग झाली होती. शेवटच्या क्षणी हात पुढे सरसावले. झेल अचूक टिपला गेलाय. गणेश डिंगोरे एक टायगर घोडेकर बी संघाचा शांत होऊन मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतोय. कारण ठरलंय अनमोल. काय गोलंदाजीनं चमत्कार केलाय. यावेळेस शरीरयष्टी बसणं दूर चेंडू होता. इन स्विंग झाला होता. फटका फसला. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. रोशनने यावेळेस चुकी न करता अचूक झेल कॅरी केलाय आणि फलंदाज गणेश डिंगोरे बॅक टू द पवेलियन. थोडीशी फंबलिंग झाली होती रोशनकडनं. तालमेल थोडंसं बिघडलेलं वाटत होतं, परंतु अंतिम क्षणी नजर मात्र चेंडूवरती होती. शेवटच्या क्षणी हात पुढे सरसावले आणि झेल अचूक कॅरी झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर होतोय रोहन. यावेळेस मात्र रोहन स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. जबाबदारी आता मात्र रोहन वरती आली आहे, कारण गणेश डिंगोरे अतिशय सस्त्यामध्ये म्हणजे 0 वरती संघाचं खातं न खोलता, वैयक्तिक खातं न खोलता तंबूच्या आश्रयाला आलाय. ओहो, यावेळेस फटका बघा. काय जबरदस्त ताकद, नजाकत आणि यावेळेस मात्र अंतर डिस्टन्स अतिशय सुरेख पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू निघून गेलाय. सीमा रेषेपार. रोहन यावेळेस हात खोलतोय पहिल्याच चेंडूवरती. आघात झालाय 6 धाब्यांचा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. यावेळेस मात्र फुल ऑफ लाईन चेंडू होता. स्वीकार केला आणि चेंडूला पाठवून दिलं. मिड विकेटचा क्षेत्र, त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात नव्हता आणि चेंडू हवाई सफर करत निघून गेला 6 धाब्यांसाठी. या षटकारानंतर थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करण्यात आलाय. ओहो, यावेळेस बघा पुन्हा एकदा इनस्विंग चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस मात्र क्षेत्र निवडलं होतं फलंदाजाने स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन, परंतु बॅट बॉल मध्ये संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. काय जबरदस्त गोलंदाजी, कमबॅक झालाय बघा. पहिल्या चेंडूवरती या ओव्हरचं विश्लेषण करायचं झालं, निर्धाव चेंडू. दुसरा चेंडू निर्धाव आला. थोडासा प्रेशर पाहायला मिळाला आणि गणेश डिंगोरे फटका खेळण्यामध्ये माहिर होता. यावेळेस फटका खेळून काढला, परंतु फटका फसला. विशेप मध्ये असलेला रोशन याने झेल टिपला. चौथ्या चेंडूवर आला षटकार. 5वा चेंडू निर्धाव आणि हा 6वा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 1 बाद 6 धावा. रोहन पांढरे यांच्याकडनं बक्षीस येत आहे गोटेकर बी संघासाठी. बॅक टू बॅकचे 3 षटकार आले तर 555 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू सो मच. बॅटरसाठी बक्षीस येत आहे. बॅक टू बॅकचे 3 षटकार आले गोटेकर बी संघाकडनं तर रोहन पांढरे यांच्याकडनं दिले जाणार 555 रुपयाचं पारितोषिक म्हणजे 555. गोलंदाजी ट्रॅकवरती यावेळेस अनमोल गेलाय, अमोल आलाय. महत्वाची फलंदाजी, महत्वाची गोलंदाजी म्हणजेच ऑलराऊंडरची भूमिका निभावत असतात हे दोघेही प्लेयर. अगदी बेताळ स्वामी शहापूर संघासाठी खूप वर्षाचा अनुभव, ताणगा अनुभव या दोन्ही प्लेयरकडे आहे आणि तोच अनुभव या मैदानावरती त्यांच्या माध्यमातून सादर देखील केला जातोय. हो, जयंत यावेळेस मात्र रिव्हर्स अटेंडचा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. चेंडू फेकी खराब. अन्यथा यावेळेस मात्र रनआउटच्या स्वरूपात मोठा हादरा प्राप्त झाला असता.
हो हो, यावेळेस चेंडूपैकी बघा अगदी 30 यार्ड मध्ये देखील चेंडूपैकी खराब झाली. हा आहे प्रेशर मित्रांनो मॅचचा. हाच प्रेशर पाहायला मिळाला या चेंडूवरती. कारण बघा अगदी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला, 30 यार्ड मध्ये चेंडू रोखला गेला, परंतु चेंडूपैकी चुकीची झाली. अन्यथा रोहनला मात्र डगआउट मध्ये परतावं लागलं असतं. हा प्रेशर आहे क्रिकेटचा. हा दबाव पाहायला मिळतोय प्रत्येक प्लेयर वरती. ओहो, या वेळेस आत घुसून खेळण्याचा प्रयत्न, शरीर यष्टीपासून दूर चेंडू. हा देखील चेंडू जर बघायला गेलात अमोलचा इन स्विंग पाहायला मिळाला. अमोल थोरात या वेळेस कामगिरी करतोय. कमालीची गोलंदाजी घडतीये. ओहो, आडव्या बॅटने लॉब केला. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण घडलंय. शेवटच्या क्षणी क्षेत्ररक्षकाने ओळखलं. चेंडू थोडासा खाली राहिलाय, झुकला, चेंडूला रोखलं, थ्रो केलं आणि दरम्यान या चेंडूवरती आल्या 2 धावा. या 2 धावांनी धावफलक पोहोचलंय 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. रोहन कप्तान कुल यावेळेस मात्र गोटेकर बी संघाचा स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. जाणतोय जबाबदारी आहे आणि जबाबदारी घेतली आहे कर्णधारानं. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा फटका फसला. धाव घेण्याचा प्रयत्न, चुकीचा थ्रो यावेळेस देखील. हा प्रेशर क्रिकेटचा आहे. हा दबाव मोठ्या मॅचचा आहे. कारण यावेळेस अतिशय सोप्या पद्धतीनं सहजरित्या हातामध्ये थ्रो केला असता तरी देखील रोहनची विकेट प्राप्त झाली असती. नशीब बलवंत. यावेळेस फलंदाज रोहन यावेळेस मात्र नशीब घेऊन आलाय मैदानावरती. 2 वेळ यावेळेस वाचलाय. जीवन संजीवनी प्राप्त झाली आहे. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा फटका बसलाय. रोशन आहे चेंडू खाली. झेल अप्रतिम घेतला गेलाय. रोशन याच्याकडनं चुका पाहायला मिळत नाही. यासाठी व्ही शेप मध्ये लॉंग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात होता. चुकी नाही झालेली. जयंत हा फलंदाज यावेळेस डगआउट मध्ये परततोय. सलामीची जोडी डगआउट मध्ये परतली आहे. गणेश डिंगोरे देखील आलाय आणि आता मात्र जयंत बाद होतोय. समीकरण 19 चेंडू आणि 51 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर होताना पाहायला मिळतोय आतिश भांडे. हे वादळ आहे, हे गुंगावतं वादळ आहे. हे वादळ थांबवलं तर निश्चितपणे विजय होऊ शकतो. परंतु हे वादळ जर भन्नाटरित्या जर मैदानावरती तांडव केला तर मात्र विजय निश्चितपणे गोटेकर बी संघाचा असणार. ही महत्वाची विकेट आहे वेताळ स्वामी संघासाठी. यावेळेस अमोलनं कामगिरी केली आहे दुसऱ्या षटकामध्ये. बघायला गेलात तर पहिल्या षटकामध्ये 6 धावा 1 गडी बाद. दुसरं षटक बघायला गेलात तर आतापर्यंत 4 धावा आणि 1 गडी, म्हणजेच महत्वपूर्ण षटक हाताला गेलाय अमोलच्या माध्यमातून. यावेळेस अमोल चेंडू घेऊन जातोय आतिश साठी. आतिश भांडे स्ट्राईक एंड वरती आपण त्याला पाहतोय. ओहो, इन स्पिन चेंडू हलक्या हातानं स्पर्श केला चेंडूला. बॅटचा स्पेस ओपन केला. चेंडू घोषित क्षेत्रामध्ये निघून गेलाय. पंचांचा इशारा येतोय 1 धावेचा आणि या 1 धावेने धावफलक 11 या अंकावरती. षटक क्रमांक दुसरं समाप्त. समीकरण 18 चेंडू 50 धावा. आपण पाहतायत ऐकतायत शिवशक्ती स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ तुते यांच्या संयुक्त विद्यमानाने उपसरपंच जगदीश दादा पवार चषक 2024 हा पर्व. आणि या मैदानावरती संपूर्णपणे जर बघायला गेला तर आता मात्र थोडासा प्रेशर दबाव पाहायला मिळतोय गोटेकर बी टीम. कारण पहिलं षटक आणि दुसरं षटक सफल राहिलंय, चांगलं राहिलंय आणि त्याचंच कारण म्हणजेच अनमोलनं पहिली 1 विकेट घेतली, 6 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये अमोल आला, अमोलने 5 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केलाय आणि षटक क्रमांक 3 मार्गस्थ होतंय. यावेळेस पुन्हा एकदा अनमोल येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. समीकरण 18 चेंडू 50 धावा. या 50 धावा 18 चेंडूंमध्ये वसूल केल्या जातील का की डिफेन्स केल्या जातील वेताळ स्वामी शहापूर संघाकडनं, हे मात्र पाहण्यासाठी तुम्हाला हे 18 चेंडू बघावेच लागतील. टीव्ही स्क्रीनवरती, मोबाईल स्क्रीनवरती जर आपण हा मॅच बघत असाल तर मात्र कुठेही जाऊ नका, थांबून राहा.
हा ड्रामा करणारा मॅच आहे, कारण दोन्ही बाजूनं जोरशोर पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये आमचे बंधुराजे अनंतजी विदे, सद्गुरू मंडप डेकोरेटर्सचे सर्वेसर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे देखील मंडळाच्या वतीनं सहर्षमय स्वागत असेल. ओहो, या वेळेस बघा गुड लेंथला चेंडू आउट स्विंग झाला या वेळेस, आणि बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. स्लोवर पिच या वेळेस चेंडू हाताळण्यात आला, स्लोवर चेंडू. आणि या वेळेस मात्र बघा, हा क्रिकेट मधला प्रेम आहे मित्रांनो. स्वतःच्या हातामधला हँडग्लोव्स काढून या वेळेस विकेट किपर मयूरने या वेळेस दिलाय आतिशला. म्हणजेच हा क्रिकेट मधील प्रेम आहे. बघा, क्रिकेटमध्ये दोन टीम मैदानामध्ये उतरत असतात. या दोन टीम मध्ये एक टीम पराभूत होत असते, एक विजयी होत असते. आणि यामध्ये क्रिकेटमध्ये या घडामोडी घडत असतात. परंतु आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहताय जगदीश दादा पवार साहेब यांचा देखील फोटो पाहायला मिळतोय. सोबत एका बाजूला दौलतजी दरोडा साहेब, नुकताच नवनिर्वाचित आमदार, मागील 5 वर्षामध्ये केलेली कामगिरी, आणि त्या कामगिरीला यावेळेस मात्र निश्चितपणे संपूर्ण शहापूर तालुक्यातनं योगदान मिळालंय. पुन्हा एकदा विधानसभेमध्ये पाठवण्यात आलंय दौलतजी दरोडा साहेबांना. त्यांचा देखील फोटो आपण पाहतोय. जाऊयात मैदानाच्या आत. पुन्हा एकदा सज्ज झालाय बॅटर आतिश भांडे. ओहो, या वेळेस रनअप मध्ये थोडासा व्यत्यय आला, अनमोल थांबलाय. आणि निश्चितपणे ज्या ज्या वेळेस तुम्हाला व्यत्यय येतं त्यावेळेस थांबलं पाहिजे मित्रांनो. ही ट्रेन पुन्हा एकदा धावण्यासाठी या पटरीवरती आली आहे. अनमोलचा हा चेंडू फेस करेल आतिश भांडे. ओहो, उडवलाय चेंडू. ओ माय गॉड, या वेळेला चेंडू मात्र समालोचन कक्षेला सलामी देतोय. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळाला. समोरच्या दिशेला फटका खेळलाय 6 धाब्यांसाठी. यावेळेस स्वतःच्या चेंडूवरती अनमोल मात्र थोडासा नाराज झाला. चेंडू थोडासा मागे ठेवायचा होता. त्याच्या प्रतिकृतीवरनं समजलं की यावेळेस मात्र चेंडूला थोडासा मागे ठेवायचा होता, परंतु चेंडू पुढे राहिला आणि त्याचा फायदा बॅटरला लाभतोय. रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा, थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. यावेळेस पुन्हा एकदा मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये निवडलाय आणि चेंडू मिड विकेटच्या अगदी डोक्यावरनं निघून गेलाय. सीमा रेषेपार 6 धाब्यांसाठी या फटक्यावरती प्राप्त होतील 6 धावा. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. यावेळेस रोहनच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य. आता त्याने मात्र हेरलंय की आता मात्र ही फटकेबाजी आतिशच्या बॅटमधनं घडतीये आणि ते आनंद देणारा क्षण आहे मित्रांनो. कारण एका बाजूनं कर्णधार नॉन स्ट्राईक एंडवरती आहे, स्ट्राईक एंडवरती आतिश भांडे आहे, आणि ज्या वेळेस आतिशकडनं फटकेबाजी होते या कॅप्टन कूल रोहनच्या चेहऱ्यावरती मात्र स्मित हास्य येत असतं. बॅक टू बॅकचे 2 आलेत. यावेळेस तिसरा प्रहार केला जाईल का? ओहो, यावेळेस तिसरा देखील आलाय आणि रोहन पांढरे यांच्याकडनं लागलेलं बक्षीस लागू होतंय आतिश भांडेला. मॅच झाल्यानंतर ते घेऊन जायचंय. बॅक टू बॅकच्या 3 षटकारांसाठी 555 रुपयाचं पारितोषिक. या ठिकाणी 555 रुपयाचं पारितोषिक जमा होणार आहे आणि मॅच झाल्यानंतर आपण घेऊन जायचंय आतिश भांडे. या 3 षटकाराने पूर्णपणे समीकरण बदललंय. आता मात्र समीकरण जर बघायला गेलात तर 14 चेंडू 32 धावा, कारण स्कोरबोर्ड वरती लगावल्या गेल्यात 29 धावा. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आतिश भांडे. ओहो,
यावेळेस मात्र चांगला टप्पा गाठलाय अनमोलने आणि त्याचाच फायदा गोलंदाजाला लाभलाय. यावेळेस चेंडू देखील खाली राहिला आणि बॅट बॉल मध्ये संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू आला आहे. 13 चेंडू 32 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में खडा वही सबसे बडा. यावेळेस मात्र मुसीबत मध्ये खऱ्या अर्थानं शर्तीचे प्रयत्न कोणाचे बघा. हा समजदारीपूर्वक क्रिकेट. यावेळेस मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवायचे. एक सिंगल घेतली गेली आहे आणि धावफलक पोहोचलाय 30 या अंकावरती. 12 चेंडू आणि 31 धावा. आता मात्र 18 चेंडूंचा खेळ झालाय. 18 चेंडूंमध्ये आल्या 30 धावा. आता मात्र 12 चेंडू राहिलेत आणि 12 चेंडूंमध्ये 31 धाव्यांची गरज. क्वालिफाईडचा हा सामना खेळवला जातो या मैदानावरती. आजच्या दिवसामध्ये क्वालिफाईड टीम कोण असेल? एका बाजूने गोटेकर बी आहे तर दुसऱ्या बाजूने आहे वेताळ स्वामी शहापूर. येणारे 12 चेंडू सांगून जातील की या मॅच मध्ये विनर कोण. स्ट्राईक एंड स्वतःकडे ठेवली आहे कारण तर शेवटच्या चेंडूवरती डिफेन्सिव्ह खेळी पाहायला मिळाली आणि त्या फटक्यावरती एक सिंगल घेतली गेली. अतिश जाणतोय की स्ट्राईक आपल्याकडे स्वतःकडे राहणं गरजेचं आहे. इनफॉर्म बॅटर आहे. मागील मॅचमध्ये देखील भन्नाट कामगिरी केली होती. चकड्यांची आतिषबाजी केली होती आणि संपूर्ण मॅच फिरवली होती. तब्बल 8 चेंडूंमध्ये 32 धावा जमा केल्या होत्या आतिशनं आणि शेरे संघाला मात्र परतीचा प्रवास करावा लागला. यावेळेस मात्र परतीचा प्रवास कोण करेल? टीम वैतास्वामी शहापूर की गोटेकर बी? कारण 12 चेंडूमध्ये 31 धावांचं समीकरण. चला पुन्हा एकदा मॅच ऑन होतीये. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज दादू. दादू यावेळेस पहिला चेंडू घेऊन जातोय आतिश भांडेसाठी. ओहो यावेळेस बघा काय जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय. यावेळेस अपेक्षित नव्हतं. मी तर म्हणेल यावेळेस फलंदाजानं जाणीवपूर्वक हा चेंडू फक्त पाहिलाय कारण जाणतोय की दादूची गोलंदाजी जास्त खेळलेला नाहीये आतिश आणि या अनुषंगानं पहिल्या चेंडूचा केवळ वेट केला आणि सुरक्षित जागेवरती त्याला पाठवून दिलं. धाव मात्र घेतलेली नाहीये. या चेंडूवरती कुठलीही धाव नाहीये. पुन्हा एकदा दादू. ओहो यावेळेस फिरवलाय परंतु हा चेंडू आतिशने देखील फिरवलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धाव्यांसाठी. यावेळेस ओके चेक केलं जाईल. थ्रो साठी यावेळेस अपील आहे. It's a fair delivery. ओहो यावेळेस आतिशने पुन्हा एकदा ठोकलाय षटकार आणि या षटकाराने धावफलक पुढे सरसावतंय. पोहोचलंय 36 या अंकावरती. ओहो यावेळेस देखील सुरेख चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगच्या दिशेला हा फटका सजवण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू कमी होत चालेत आणि धावा मात्र अजूनही बघायला जर गेलात 9 चेंडू आणि 25 धावांचं समीकरण. मॅच मध्ये अजूनही थांबून आहे
वेताळ स्वामी शहापूर संघ. 9 चेंडू 25 धावा. ए भावा, 9 चेंडू आणि 25 धावा. ओहो, यावेळेस सरळ चेंडूला जाऊन दिलाय, सोडून दिलाय. लाईन यावेळेस बॅटरने चेक केली होती आणि चेंडूला सरळ जाऊन दिला. लेग स्टिकच्या बाहेरचा हा चेंडू. पंचांचा इशारा येतोय व्हाईटचा. पुन्हा एकदा अपील. ओके, चला मॅच ऑन. ओहो, चांगला चेंडू. काय जबरदस्त चेंडूपैकी होतीये. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आता मात्र 8 चेंडू आणि 24 धावा. ड्रामा. अगदी पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस आणि आजचा हा स्पर्धेचा 4था दिवस. संध्याकाळच्या सत्रामध्ये ड्रामा ठरलाय. कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये पूर्ण विकेटवरती नमी पाहायला मिळते, मैदानावरती नमी पाहायला मिळते. फटके चांगले प्रकारे कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातो, ते होत नाही. हे अगदी पहिल्या दिवसापासून 4थ्या दिवसापर्यंत बघत आलोय आणि आजच्या दिवसामध्ये देखील तेच घडतंय. 8 चेंडू 24 धावा. ओहो, यावेळेस बघा ऑफसाईडचा चेंडू होता, यावेळेस कट केलाय. अमोल येतो चेंडूवरती. एक सिंगल घेतली गेली. डबलचा प्रयत्न यावेळेस नाही. हा ना करता करता एक सिंगल घेतली गेली आहे. या सिंगलने धावफलक पुढे सरसावतंय. धावफलक पोहोचलंय 38 अंकावरती. आता मात्र 7 चेंडू आणि 23 धावा. सात चेंडू 23 धावा. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेला एक क्षेत्ररक्षक आहे. अगदी ओहो, यावेळेस सफल चेंडू. पुन्हा एकदा चांगले चेंडूपैकी पाहायला मिळाली. यावेळेस षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त होत आहे. सफल गोलंदाजी दादूच्या माध्यमातून दिल्या गेल्या 8 धावा. बघा आलेख मित्रांनो, हा आलेख डोकेदुखी ठरलाय गोटेकर बी संघासाठी. पहिलं षटक 6 धावा 1 गडी बाद. दुसरं षटक 5 धावा 1 गडी बाद. तिसरं षटक बघा स्क्रीनवरती आपण पाहू शकताय. यावेळेस मात्र पहिल्या षटकामध्ये 6 धावा 1 गडी बाद. अनमोलनं गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये अमोल आला, 5 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद झाला. तदनंतर पुन्हा अनमोल आला, त्यानं 19 धावा खर्च केल्या. तदनंतर दादू आला 4थ्या षटकामध्ये, त्याने केवळ 8 धावा खर्च केल्या. आणि टोटल स्कोर जर बघायला गेला तर 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र समीकरण आहे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी 23 धावा. 6 ball left and required by 23 run. Who will win this match? I don't know. Wait and watch, everybody. षटक क्रमांक शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी राहुल येतोय. आलाय राहुल. यावेळेस राहुल कशा प्रकारे गोलंदाजी करेल? समीकरण आहे 6 चेंडू 23 धावा. तर स्ट्राइक एंड वरती आतिश भांडे. क्षेत्ररक्षणामध्ये खूप सारा बदलाव करण्यात येतोय. मयुरेश यावेळेस विकेटच्या मागे राहून सर्व काही सूत्र हलवतोय. क्षेत्ररक्षणामध्ये खूप सारा बदलाव झालाय आतिशसाठी. बघा अगदी ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. राहुल पहिला चेंडू यावेळेस घेऊन जाईल. हो, पहिल्या चेंडूवरती फटका आलाय. बाउंड्री लाईन बाहेर चेंडू पाठवून दिला गेलाय 6 धाब्यांसाठी. क्लॅप झाल्यात. अगदी डगआउट मधनं टाळ्या झाल्यात. का नाही मित्रांनो? आतापर्यंत थांबवलेला आतिश यावेळेस या चेंडूवरती अतिशय शॉर्ट चेंडू होता, खराब चेंडू होता आणि त्याचा खरगोश समाचार देखील घेण्यात आलाय आतिशच्या माध्यमातून. ज्या वेळेस तुम्ही खराब चेंडू कराल आतिश मात्र त्यावरती तुटून पडेल. कारण आतापर्यंत अचूक टप्प्याची चांगली गोलंदाजी पाहायला मिळत होती. यावेळेस अगदी जर बघायला गेलात तर शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. पुल केला, पॉवरफुल, सक्सेसफुल आणि ऑन साइडला उडवला 6 धाब्यांसाठी. 5 चेंडू 17 धावा. ओहो, 5 मध्ये 17ची गरज असताना फटका खेळून काढलाय. अगदी लॉंगॉनच्या डोक्यावरनं चेंडू निघून गेलाय.
सीमा रेषेपार. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार आणि यावेळेस टीमचं अर्धशतक झळकतंय. 50 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 4 चेंडू 11 धावा. बघा 6 चेंडू मध्ये 23चं समीकरण होतं आणि यावेळेस 2 चेंडू न पूर्णपणे मॅच ऑन केली आहे कोटेकर बी संघासाठी. बॅक टू बॅकचे 2 षटकार. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. तर आतिश भांडे खेळतोय तब्बल 39 धावांवरती. 14 चेंडूंमध्ये 39 धावा जमा केल्यात वैयक्तिक आतिश भांडेनं. जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर होईल. याची देखील दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. चार चेंडू 11 धावा. डिफेन्स होतील की चेस होतील हे पाहणं योग्य राहील. कारण समीकरण बघा 6 चेंडू मध्ये 23 धावा होत्या. बॅक टू बॅकचे 2 षटकार आले. समीकरण पूर्णपणे बदललं. आकडेवारी बदलली आणि यावेळेस आकडे पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू आहेत शिल्लक आणि धावा करायच्या आहेत त्या मात्र 11. आतिश भांडे डोकेदुखी ठरली आहे वेताळ स्वामी शहापूर संघासाठी. हो यावेळेस पुन्हा एकदा फटका. यावेळेस फटका फसला होता. क्षेत्ररक्षक यावेळेस स्क्वेअर लेग बाउंड्री पर्यंत पोहोचू शकला नाही. चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. चेंडू सीमा रेषेपार. बॅक टू बॅकचा तिसरा षटकार. पुन्हा एकदा रोहन पांढरे यांच्याकडनं 555 रुपयाचं पारितोषिक. 1100 रुपये लागू होत आहेत आतिश भांडेसाठी. पूर्णपणे मॅच फिरली आहे. 3 चेंडू 5 धावा. खराब गोलंदाजी, अतिशय खराब गोलंदाजी मी तर म्हणेल. या क्षणाला आपण चुकीची गोलंदाजी करताय. हात खोलण्यासाठी चेंडूफेकी केली जाते आणि अर्धशतकी खेळीसाठी केवळ 5 धाव्यांची गरज आहे आतिश भांडेला. 3 चेंडू 5 धावा. चला मॅच फिनिश. मॅच फिनिश. आतिश भांडे द किंग ऑफ द किंग गोटे गरबी यावेळेस बॅट वरती झाली आहे. तब्बल 51 धावांची खेळी. अगदी कमीत कमी या चेंडूंमध्ये आतिश भांडे बॅट वर करायची आहे. काही झुंजावती खेळी पाहायला मिळाली. जबरदस्त सलामी देतोय आपल्या संघाला, आपल्या गावाला आतिश भांडे. आणि यावेळेस मात्र गोलंदाजानं खराब गोलंदाजी केली. बॅक टू बॅकचे 4 षटकार आणि यावेळेस मॅच विन होतोय. 16 चेंडूंमध्ये 8 सिक्स आणि तब्बल 51 धावांची खेळी केली आहे आतिश भांडेनं. या 16 चेंडूंमध्ये 51 धावा आणि याच धावा ठरल्यात खऱ्या अर्थानं या संघासाठी महत्वाच्या. खराब गोलंदाजी, अतिशय खराब गोलंदाजी झाली. जी गोलंदाजी